तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. पहिल्या लिफ्टमध्ये एंट्री झालो आहे. सो गुड मॉर्निंग फ्रॉम दुबई. गुड मॉर्निंग तर नाही म्हणता येणार, डायरेक्ट आफ्टरनून होतं दुबईमध्ये. सकाळचे आता 10 वाजले, पण आता बाहेर गेल्यावर लगेच समजतं की 12 किंवा 1 वाजले. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात उन्हामध्ये. उन्हामध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो दुबईचं ऊन. तर गाईज, तुम्हाला छत्री दिसत असेल. आमच्या दुबईमध्ये पाऊस पडत नाही, पण तरी आम्हाला छत्रीचा यूज आहे. इथे अंब्रेला शिवाय आपण बाहेर पडूच शकत नाही, कारण की असं वाटतं की डायरेक्ट ऊन आहे ना, आपल्या याला लागतं, डोक्यात जातं डायरेक्ट ऊन. तर छत्री कंपल्सरी लागतेच बाबा इथे. तर खूप दिवसांचा आमचा काय चिकन मटणाचा काय बेत झाला नव्हता. फिश तर होत असतात मधून मधून, पण चिकन मटण काय झालं नव्हतं. मग आता तेच आजचा बेत ठरवला आहे. आता आज सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे आता लॉंग विकेंड आहे माझा. खूप दिवसानंतर मस्त आता सुट्ट्या भेटल्या आहे. तर मग आता बघू, आता जेव्हा चाललो आहे मार्केटमध्ये, बघू काय भेटतं. मला असं वाटतं आपण फिशच घेऊन येणार आज. पण आम्ही घ्यायला नेहमी चिकन जातो, येताना फिश घेऊन येतो. कारण इथे कसं आहे, इथे चिकन तुम्हाला हे नाही भेटत, असं काय म्हणतात त्याला, आपल्या ऑर्डरनुसार नाही भेटत. फ्रोझन असतं, पावशर, अर्धा किलो, म्हणजे फ्रेशच असतं, पॅकिंग केलेलं असतं, पॅकेट मधलं असं नसतं. इथे असं किलोनुसार भेटतं. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना ते खूप होतं. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा जातो फिशच घेऊन येतो. असं वाटतं 1 किलो एवढं घेण्यापेक्षा मग फिशच घेऊन येऊ, कारण की इथे अर्धा किलो पाव किलो नाही मिळत असं. चला मग आता जाऊ, बघूया. मित्रांनो, तुम्ही प्यासा कव्वाची गोष्ट ऐकली असेल ना. ताणलेला कावळा आहे बघा, ताणलेले कावळे आमच्या इथे दुबईमध्ये. बापरे, मी तर पहिल्यांदा बघितले एवढे सगळे कावळे एका सोबत मीटिंग मध्ये. मीटिंग चालू आहे त्यांची. मीटिंग चालू आहे. एका मार्केटमधले भाव काढून झाले. आता दुसऱ्या मार्केटमध्ये चाललोय. हा, म्हणजे ह्यावेळेस आम्ही असं ठरवलं, फक्त हिमानीमुळे. मी असतो तर तिथेच घेऊन टाकला. हो, जिथे जातो तिथे घेऊन टाकतो आपण. कसं 2-3 ठिकाण बघतो, भाव करतो आणि मग घेतो. पण कारण आता लग्न दुबईमध्ये गरमी खूप झाली आहे ना मित्रांनो. त्याच्यामुळे गरमीपासून सुटका पाहिजे. त्याच्यामुळे म्हणत होतो मी तिथेच घेऊन टाकू. नाही, आमच्या इथे 2 सुपर मार्केट आहे. एक तर मला लेट समजलं हे, पण जिथे आता परत आम्ही चाललो ना, जवळ नाही आहे, जवळ याला कुठे पण थोडंसं पण चालायचं नाही म्हणतो हा. मग हे कसं कमी होईल टम्मी? म्हणजे आमच्या नेक्स्ट सोसायटीमध्ये, पण लांब आहे. हा, बोलत होतो हिमानीला बस नेऊ आपण, पण नाही ऐकलं तुम्ही. आणि गाईज, ज्या लोकांनी आम्हाला सबस्क्राईब नाही केले, प्लीज ते आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला व्ह्यूज खूप येतात ते, पण सबस्क्राईब करत नाही. का नाही करत आहे तुम्ही लोक? प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, फॉलो करा, कमेंट्स करा. तुम्हाला काय वाटतं आमचे व्लॉग्स बघून, हे पण कमेंट करत जा. तुम्ही बिंदास कमेंट करा. हे बघा गाईज, हे ते मार्केट आहे आमच्या सोसायटीच्या मागे, आणि खूप छान, आणि इथे पण छान छान फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात. त्या साईडला नॉनव्हेजचं सेक्शन आहे. आम्ही गेलो तर आम्हाला समजलं की प्राईस सगळं सेमच आहे, थोडं 19-20चाच फरक आहे. तर बघू मग आता डिसाईड करू कुठून नॉनव्हेज घ्यायचं आहे. आणि इथे बघा किती फ्रेश फ्रूट्स आहे सगळे. तर गाईज, आम्ही असं ठरवलं, जिथून आम्ही नेहमी घेतो आमच्या अलमायामधून, तिथूनच घ्यायची फिश किंवा चिकन. आपण जस्ट बघायला गेलो होतो प्राईस, आपण फक्त कम्पेअर करायला गेलो होतो ना. आता साहजिक आहे, जर आपल्याला तिथे कॉस्टली मिळते, इथे कमी याच्यात मिळते, तर आपण इथूनच घेणार ना वस्तू. गर्ल्स, यू कॅन रिलेट दिस, राईट? बॉयज, यू कॅन नॉट रिलेट दिस. तर काय बोलायचं होतं मला? आता तिकडे चाललोय परत. हां, अलमामध्ये चाललोय आम्ही. उन्हात. आणि हा गाईज, इफ तुम्हाला दुबईला व्हिजिट करायचं असेल तर प्लीज तुम्ही ह्या मंथमध्ये खरंच नका येऊ. तुम्हाला जर फिरायला यायचं असेल इथे, तर तुम्ही ऑक्टोबरपासून या इथे फिरायला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी छान सीझन आहे इथे एक्सप्लोअर करायला दुबई. आणि ह्या याच्यामध्ये, सॉरी तुम्हाला आवाज येत असेल, इथे काम चालू नाही येत आवाज. ओके, नसेल येत तर मग ठीक आहे, मी बोलते. तर मग तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल दुबई, तर तुम्ही नोव्हेंबरपासून येऊ शकतात. नाही, पण कोणाला आवड असेल गरमीची तर येऊ शकतात, असं काही नाही. म्हणजे आता कोणाला नसेल चालत थंडी, तर गरमीत येऊ शकतात. हां, इट्स ऑल डिपेंड ऑन युअर चॉईस. मी फक्त सांगायचं काम केलं माझं. ठीक आहे, वी कम टू दुबई. ठीक आहे, मग आम्ही आता दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय घेणार आहे. आणि हे पण सांगतो की आज आम्ही ह्या सगळ्या गोष्टी का घेतोय ते तुम्हाला थोड्या वेळातच समजेल की आम्ही हे आज चिकन फिश हे सगळं
का प्लॅन केलं हे बघा. मी अम्ब्रेला माझ्यासाठी आणली होती कारण अरे. की मी ऑलरेडी कॅप घातलेली. अरे मी विसरलोच. घे, बरोबर घे. मला आता विसरशीलच नाही ना नाही, तू. घे 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 नाही राहून अरे दे घे आता. घे घे. थांब मी माझ्या चल ना मम्मीलाच बाई, नाव नको सांगते टाइमपास करू. की हा, तुम्हाला सांग, हा, सांग, उन्हामध्ये हा, सांग, सांग, फिरवतो. हा सांग. नको ना टाइमपास करू, चल ना गरमी आहे ना हा यार. चल चल चल. A few minutes later. तर गाईज आम्हाला भूक लागली. आम्ही असंच निघालो आंघोळ वगैरे करून. तर आम्ही विचार केला की आमच्या सोसायटीमध्ये ग्रीनलँड रेस्टॉरंट आहे, तिकडे थोडं ब्रेकफास्ट करू, डोसा इडली वगैरे काहीतरी खाऊ. आणि खरंच पोटात डायरेक्ट खड्डा पडला आहे माझ्या आणि त्याच्या पण. तर बघू आता काय खायचं आहे मला इथे. तर गाईज तुम्ही बघू शकता की ती घाम आला आणि मी नेमकी हँकी नाही विसरले. थँक टिश्यू पेपर आहे. आणि आता मी बसलो आहे छान. आम्ही आमची ऑर्डर दिली आहे आणि आकाश गेला आहे थोडा फ्रेश व्हायला. तर बघू शकतात स्किन कशी झाली माझी. तरी मी सनस्क्रीन लावून आलेली थोडी. आणि इथे सनस्क्रीन लिटरली असं थोपून घ्यावं चेहऱ्यावर. सनस्क्रीन इज सो सो मस्ट इन दुबई इन समर. तर आता छान मस्त ब्रेकफास्ट ऑर्डर केलं आहे. तुम्हाला दाखवूच की आम्ही काय ब्रेकफास्ट ऑर्डर केलं. आणि नंतर मग शेजारीच अलमाया आहे आमचं सुपर मार्केट. मग तिकडे जाऊन आम्हाला काय घ्यायचं ते आम्ही घेतो. ते पण तुमच्यासोबत शेअर करायला. आणि आम्ही का घेतो जसं तुम्हाला मी बोलली हे पण तुम्हाला कळेलच. आणि आम्ही कुठे चाललो आहे, आम्हाला कोणी कुठे इन्व्हाइट केलेलं आहे, आम्हाला आमच्या फ्रेंड्सने इन्व्हाइट केलं आहे. तर ते कोण फ्रेंड्स आहे हे पण तुम्हाला नंतरच समजेल. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस. तर गाईज जिथे आम्ही बसलो आहे किती छान व्ह्यू आहे, टेबल व्ह्यू आमचा. आणि हा माझा व्ह्यू. माय बेबी. बेबी से हाय टू आवर यूट्यूब फॅम. काय हाय वाय नाही काय नाही. चिडचिड झाली त्याची गरमीमुळे आणि त्याला भूक पण लागली आहे. मला गरमीचा माझा 36चा आकडा आहे. हां ॲक्च्युली AC लगाव ना प्लीज. बघा छान व्ह्यू. फ्रेंड्स खाना खा लो ॲज युजल. आणि उत्तपा डोसा साधा ॲज डोसा. युजल. हे साधा नाही, इट्स घी रोस्ट डोसा. घी रोस्ट डोसा आहे. घी रोस्ट पेपर डोसा. मला खूप आवडतो प्लेन यार. चला आता खूप भूक लागली आहे आणि खाऊ ना बोलतो तुमच्याशी. चिकन घेऊन येऊ का मी? काय चिकन घेऊन येऊ का मी? ठीक आहे. येतो मी घेऊन. मच्छीवाली बघा मित्रांनो, मच्छी घेताना आपली प्रतिक्रिया द्या. मला मच्छी घ्यायला आणि निवडायला खूप आवडतं. तुम्हाला माहितीच आहे मी जसे इंडियाला होते तर तुम्ही माझे ते व्लॉग्स बघा जाऊन की मी आणि मम्मी कसं जायचो फिश वगैरे घ्यायला. तर मला ती आठवण येत आहे. मिस यू मम्मी. चांगली चांगली निवड. हां इथे बोलता बोलता दुसऱ्याच घेशील. मला साफ करायला पण खूप आवडते मच्छी. पण आज आमच्याकडे टाईम नाही म्हणून आता यांनाच सांगतो आम्ही साफ करून द्या. आणि इथे मच्छी खायची मज्जा वेगळीच आहे. आणि इथे वेगवेगळी मच्छी असते, आपल्यासारखी नसते इथे. म्हणजे आपल्याला ते नावच माहिती नसतात. असतात ओले काही बोंबील तर ओळखी नाहीच यार माझी फेवरेट. ओले बोंबेलचा तर विषयच नाही. हां नाही फक्त म्हणजे ऑर्डरवर भेटतात. ऑर्डर. हां फायनली एवढ्या स्ट्रगल नंतर ह्या गरमीच्या आम्ही फायनली आमच्या घरी पोचलेलो आहे मस्त. आणि आम्ही काय काय केलं हे पण तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. आणि आकाश मला हेल्प करणार की नाही. बाथरूममध्ये गेले तो फ्रेश व्हायला. आणि खरंच यार दुबईची हीट यार माझं तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गरमीमध्ये. आत्ताच माझी हे झाली आहे. आणि आता बघू आता काय काय घेतलं हे पण तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आणि कुठे चाललं हे पण समजेलच जसं मी पहिल्यापासून बोलत आली आहे. तर चला भेटते थोड्या वेळातच. गाईज वेलकम बॅक अगेन. इथे माझी छान तयारी झाली आहे. हे बघा मस्त कांदा शिजत ठेवला आहे. चिकनचं आता मॅरिनेशन करतो आहे. आणि मला छान मस्तपैकी माझ्या नवऱ्याने तयारी करून दिली. कांदा कापून दिला आहे, खोबरं कापून दिलं आहे, टमॅटो कापून दिला आहे. आणि मी याचं सगळं वाटण विटण करते. प्रॉन्स आणले आहे आम्ही आणि चिकन आणलं आहे. तर ते सगळं मॅरिनेशनला वगैरे ठेवलं आहे. आणि तो राईट शिफ्टवरून आला आहे तर मग त्याच्यामुळे तो थोडं बोला की मी थोडं रेस्ट करतो तोपर्यंत तू बाकीचं आवरून घे. म्हणजे आपल्याला जिथे जायचं तिथे जायला वेळ होणार नाही. काही नाही आता तयारी वगैरे करतो छान फटफट आवरतो आणि मग परत तुम्हाला दाखवूच की. तर गाईज हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. काय तरी सुटली प्रॉन्सला. मस्त प्रॉन्स फ्राय केलं आहे मी. छान प्रॉन्स सुक्का केला आहे. असे मोठाले प्रॉन्स आहे केले. वाव. आणि खूप टेस्टी झालं आहे खरंच. मी टेस्ट करून बघितलं. मीठ आणि सगळं कोकम वगैरे एकदम व्यवस्थित आहे. प्रॉन्स पण यावेळेस खूप छान मिळाले बघा. तुम्हाला दिसत आहे का असे एकदम मोठे मोठे प्रॉन्स मिळाले यावेळेस. आणि एकदम मालवणी स्टाईल केलं आहे मी आज प्रॉन्स सुक्का. माझ्या फ्रेंड्सला नक्की आवडेल. आय होप सो आवडेलच. मी छानच बनवते फिश. हे बघा वाव असं वाटतं आत्ताच मस्त खाऊन घेऊ पण नाही नंतर मग काय खाणार.
आणि आकाश झोपलाय म्हणून मी एकदम हळूहळू बोलते. खूपच टेस्टी झालं आहे, एक नंबर झालं डायरेक्ट. तिला बोला ना, मानसी स्वागत करायला ये. स्वागत करायला बोलली, दरवाजे बंद करून टाकता का? पाहुणे आले तर दरवाजे बंद करतात. फायनली 5 वाजले. सो गाईज, इथे माझ्या ऑडिओचा थोडा इश्यू झाला होता म्हणून मी आता व्हॉइस ओव्हर देते. तर मी तेव्हा असं बोलत होती, हो फायनली आम्ही मानसीकडे पोचलो आहोत आणि आम्ही इथे स्टेला आलो आहे. जसं मी तुम्हाला बोलली होती, आम्ही कुठेतरी चाललो आहे, पण आम्ही स्टेला चाललो आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट तर केलंच होतं त्यांच्या घरी, पण त्यांनी आम्हाला स्टेला इन्व्हाइट केलं होतं. सो ऑनेस्टली मी खूप एक्सायटेड आहे आणि आकाशसुद्धा. आणि आम्ही जसं एक्सायटेड आहोत स्टेसाठी, तसं ते दोघंसुद्धा आहे. तर तिने आम्हाला थोडं लवकर बोलवलं होतं. हां, का? कारण की तिने खूप सुंदर आणि मस्त पाणीपुरी बनवली आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच की तिने किती छान पाणी. हे बघा, खूप मस्त आणि टेस्टी आणि टेम्पटिंग दिसत होती. असं वाटत होतं कधी मस्त बसतोय खायला. आणि सगळं छान रेडी वगैरे केलं होतं. तर ती पण एक्सायटेड आहे, तुम्ही बघूच शकतात. तर चला. पहिल्यांदाच केला आता पण फ्राय नाही, सेकंड टाइम ह्या पण केला. ह्या कमी लावल्या का मग त्या मस्त. कमी टाइम. काहीच आम्ही खाली बसले मस्त पाणीपुरी खायला आफ्टर सो लॉंग. आणि इथे आमचा व्लॉग चालू आहे, यांनी बघितला नव्हता तर वाव. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केले प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आम्ही पण आमचाच व्लॉग बघतोय इथे पण येऊन. कारण की तुम्ही लोक तर नाही वाढवत आहे. ठीक आहे, चला आता मस्त पाणीपुरी एन्जॉय करतो. हिमानी आता टेस्टिंग करते पाणीपुरीची. मला सांग, तुलाच पाहिजे होती मोठी पाणीपुरी. व्हेरी गुड. सही आहे. कष्ट करत करत घेतली बाईने. नक्की का? चांगली आहे. बोलूच नको तू, तुझ्या याच्यावर कळतंय आम्हाला. चांगली झाली. थँक्यू. ओके, नक्कीच ऑर्डर करा. आमच्याकडे पाणीपुरीचा गाडा लावायचा आहे. ओके. चिकन बनवायला सुरू. हां, इन प्रोसेस. आणि वाव, बघू शकतात काय मस्त झालाय. ग्रेव्हीचा, चिकनची ग्रेव्ही मस्त. हां सॉरी, मसाला. आणि इथे चिकन जे वॉश करून आणलं आहे. आणि आता चिकन मसाला राहून देते फ्रीजरमध्ये. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे आज आम्ही स्टेला आहे, तर मला इतकं छान वाटतंय, इतकं मस्त वाटतंय. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सकडे जातात कसं स्टेला, आणि तुम्ही पण असं एन्जॉय करतात का? तर कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुला कसं वाटतं आम्ही आलो आहे स्टेला? या टू बी ऑनेस्ट खूप छान वाटतंय. आणि मला आवडतं होस्ट करायला, पण तसे फ्रेंड्स पण पाहिजे. आणि लाईक छान वाटलं, तुम्ही खूप चांगले फ्रेंड्स मिळाले. वाटतच नाहीये की आपण खूप आताच भेटलो. हो खरंच, आधीपासूनच आपली ओळख आहे असं वाटतंय. आणि आज काय मग गेम काय डिसाईड केले का? उनो खेळू की आपण? ए आकाशला नाही येत उनो, त्याला शिकवावं लागणार आहे. शिकवावं लागेल का? ठीक आहे ना, शिकून देऊ आपण. मी त्याला बोलली की मी तुला शिकवते, तर तो नाटक करायचं. तेव्हा जाऊन दे, आता तूच त्याला शिकून दे. तुला नाही बोलणार तो. चालेल, करू आपण उनो खेळू. आणि मला काहीच करून देत नाही काम. मी हिला बोलते की मला हे करून दे, ते करून दे, तर बोलते नाही तू बस असं दाखवते की मी एकदमच गेस्ट आहे, मी काही गेस्ट विस्ट नाही. हां, तर मी तरी करतो. आणि हां, जसं तुम्हाला सांगतो पाणीपुरी यार, असं वाटत होतं कंटिन्यू खाऊच पाणीपुरी. सारखं वाटत होतं, इतकं टेस्टी होतं, पण कंट्रोल केलं कारण की मग जेवण केलं नसतं आम्हाला. तर आता काही नाही, मी पण तिला थोडं हेल्प करते. म्हणजे आमचं ऑलमोस्ट मी हाफ तयारी करून आणली होती. मी विचार केला की एकटीवर नको यायला तिला, म्हणून अर्ध्या गोष्टी मी घरून तयार करून आणल्या होत्या. तिने चपात्या केल्या,
खूप मोठं काम केलं तिने चपात्या करायचं. चपात्या झाल्या की निम्म काम होऊन जातं. हा तेच, चपात्या झालं की निम्म काम होऊन जातं. मग जसं मी सांगितलं की अर्ध मी करून आणलं होतं इथे केलं, म्हणजे तेवढंच आम्हाला टाइम मिळेल. आणि आता काही नाही, चिकन वगैरे बनवतो आणि भेटतो घरात तुम्हाला. तर गाईज फायनली आता आमचं सगळं डिनर रेडी झालं आहे. चिकन, कोळंबी वगैरे हे ते. आणि बघा मी घरून हॅलो ग हां छान प्रॉन्स मसाला, हा प्रॉन्स मसाला बनवून आणला जसं तुम्हाला दाखवलंच होतं. आणि आता गरम करतोय आम्ही, तव्यावर गरम करतोय. तर उगीच एक्स्ट्रा भांडं भरवायला नको म्हणून. आणि आता काही नाही, आता हिचं मी दाखवते बघा. खाली आम्ही मस्त बसलो, छान तिने सगळं अरेंज केलं आहे. काकडी, लिंबू, कांदा, मस्त ग्रेव्हीवाली भाजी, काकडी, लिंबू, कांदा. आणि आता ही छान आम्हाला सर्व करेल. या सगळे जेवायला. 1 hour later. म्हणजे मी का गाईज हे बघा, हे मी सकाळपासून ब्लॉग करते आणि हा बघा बोलतो करायचं आणि काय करत नाही, काय बोलत नाही. आता फ्रेंड्स भेटले ना म्हणून. काय थकला, काय काम केलं तू असं, काय काम केलं असं? आम्हाला मदत केली का मला आणि मानसीला किचन मध्ये? ओ बापरे, ते कोणासाठी केलं एवढं तू? पिक्चर बघतोय मस्त. फिफा वर्ल्ड कप चालू आहे एका साईडला फिफा वर्ल्ड कप चालू आहे आणि एका साईडला पिक्चर बघतोय मर्दानी 3. आणि ही मनीला सगळं एक्सप्लेन करावं लागतं ॲज युजल, कारण की मी मानसीला हेल्प करत होती म्हणून माझा पिक्चर थोडा मिस होतोय गाईज. काय हेल्प केली मानसी? तशी तिचंच आवडते. कारण की मानसीला गरज नाही कोणाची. गर्ल्स रिलेट करू शकतात, त्यांना असं वाटतं की आपलं किचन आपल्यालाच समजतं त्यातल्या गोष्टी. आणि त्यात कोणी असं आल्यानंतर कोणी कोणाला कामाला नाही लावत लगेच. तरी बिचारी मी मानसीला केवढी मदत करते. मानसी तुला हेल्प करते की नाही, खरं सांग. माणसाची अशी घाबरून का होते? हो एवढा तिने प्रॉन्स मसाला बनवला होता टेस्टी वाला. विनूला पण आवडला खूप. फ्रान्स खूप आवडले. मला ते खूप छान वाटलं की दोघांना आवडले म्हणून. तुला तर आवडतातच. तर आता आपण काय करतोय सांग? खेत की मुर्गी, काय घर की मुर्गी खेत बराबर, असं काहीतरी आहे ना मन. सोडा, आपल्याला कार्ड्स खेळायचे की नाही की मूवी बघायचा? मूवी बघता बघता कार्ड्स खेळायचे. मला तर येत नाही, तुम्हीच खेळणार. आम्ही शिकवणार आहे तुला. किती दिवस तू असं डम राहशील? मी असे धंदे नाही करत ना. विनू हा बघ काय बोलतोय. मी असे धंदे नाही करत. आपण कोणते धंदे करतोय रे कार्ड्स खेळून? बोल विनू, बोल. तुला आज बोलावंच लागेल. विनू बोल, तूही ये बोल. खेळणार आहे आता. हा उनो. गाईस तुम्ही खेळतात की नाही उनो? तुम्हाला आवडतं की नाही? कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण उनो खेळतात का, तुम्हाला किती आवडतं उनो खेळायला. आमचं तर फेवरेट आहे भाई, मी खूप वर्षानंतर खेळते. उनो नाही आणि कोणती पत्ती? 12 पत्ती, 3 पत्ती. रमी. मानसी ये ग लवकर, ठेव आता ते, उद्या सकाळी करू. लवकर येईल ना. अरे ते करूनच देत नाही. अरे हे पाणीच नाहीये, मदत कशी करणार? हे प्रत्येक होस्टची हीच दुःखद भरी यातना असते. जेव्हा पण कोणी घरी येतं ना त्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम असो, जे नाशिक असो, मुंबई असो किंवा दुबई असो, पार खरंच म्हणजे खरंच आज आपण रिअलाइज केलंय ते. आणि दुबईमध्ये पाणी कधीच बंद होत नाही, कधीच जात नाही. हो खरंच. गेलं नाही, येत आहे. बाय द वे जेवण खूप भारी झालं. छान. आणि हा मानसी बोलली आहे, मी सांगणार नाही म्हणजे मला पण नाही माहिती. मानसी बोलली की तिने काहीतरी सरप्राईज ठेवलं आपल्या दोघांसाठी. जेवण झाल्यानंतर ते आपल्याला देणार आहे ते. थँक्यू फॉर होस्टिंग अस मानसी and Vinu. No thanks. We'll also host you soon. Welcome. Next meet up in our house. Next Saturday, Sunday. चालेल, करूया. We'll see you in DIP. Till then enjoy your Shabba khair. Till then, shabba khair. enjoy your Discovery Garden in Discovery Gardens.
ठीक आहे गाईस, चला मग आम्ही एन्जॉय करतो थोडं आणि मग नंतर भेटतो तुम्हाला परत. तुला माहितीये हो माझ्या पप्पांचा 9 नोव्हेंबर आणि याचा पण 9 9 नोव्हेंबर. नोव्हेंबर. नाही म्हणजे तुम्ही लोक तुमचंच बघतात. कसं म्हणजे तू बोलतो रील्स मध्ये मी 8च बघतो, म्हणजे स्वतःच बघतो. तुझं पण 8च आहे ना? तो बोलला ना 9चं काय. नाही तर चेक करावं लागेल. नाही आता आपण आपला नंबर आला ना 8 आपण बघतो नेमकं काय भाऊ खरंच आहे का नाही, पण ते सारखं कंटिन्यू रिपीट ऍक्च्युली. बाय द वे हे आपण कशाबद्दल बोलतोय? मूल्यांक हा कसा शब्द मूल्यांक? मूल्यांक आठवले मेजॉरिटी मध्ये येते इन द हाऊस. माझं 8 सप्टेंबर बर्थडे, मानसीचं 17 ऑक्टोबर, विनूचा 9 नोव्हेंबर. वा पार्ट्या. माझा बर्थडेच नाही. तुझं पुढच्या वर्षी डायरेक्ट 8 जानेवारी. नवरा बायकोंची डेट सेमच आहे 8-8. सारखेला बारखे. लग्न 4 डिसेंबर. 4 डिसेंबर. तुमचं 15 मे. गरमीमध्ये तेव्हा हा. अरे भाई डायरेक्टच एकदमच गरमीत लग्न केलंय ना तुम्ही. नाही केलं, थोडं पावसाचं वातावरण झालेलं. 15 आमच्या लग्नात पाऊस पडला होता. हो आमचे लग्न असं म्हणतात की नाही चांगलं तर असतंच खूप, पण जे लव्ह मॅरेज करतात त्यांच्या लग्नात पाऊस पडतो. आणि लकीली पाऊस पडला. वरमाला वगैरे सगळी झाली, रात्री पाऊस पडला. झालं. फोटो काढायच्या वेळेस तुझं एवढं गेलं असतं ना मेकअप. प्यार के आगे क्या चीज है फ्री है, मेकअप एंड ऑल. थोडा स्पीड वाढलं. मूल्यांक 8 वालो बताओ कैसी चल रही है जिंदगी. प्रॉब्लेम होतो इस नंबर पे कॉल. इस नंबर पे कॉल करो, कुछ प्रॉब्लम है तो. कुछ प्रॉब्लम है तो डायरेक्टली नंबर है. नहीं कुछ रिचार्ज करवाओ. प्रॉब्लम है तो डायरेक्ट शनिदेव को कांटेक्ट करो. ये ना ग लवकर. स्पीड वाढलाय जरा. पाण्याचा की तुझा? माझा पण आणि पाण्याचा पण. अरे चांगली गोष्ट आहे, गुड न्यूज. मी काहीतरी केलंय. पण यार काय टेस्टी फ्लेवर आहे, चॉकलेट अँड कुकीज आहे, खूप टेस्टी आहे. आणि व्हॅनिला पण. आणि उद्या हिमानीची कंप्लेंट ऐकायला येणार. नाही मला दात नाही दुखणार आहे. तिला डायरेक्ट इंजेक्शन द्यायला घेऊन जा. साधं दाखव. रात्रीचे किती वाजले? 2 वाजत आले. Guys, मस्त आम्ही आता आईस्क्रीम पार्टी करतोय. मित्रांनो 2 वाजले आता रात्रीचे. हे बघा काय खेळतो आपण. उनो रिव्हर्स. आणि आम्ही आकाशला शिकवतोय उनो, त्याला येत नाही खेळता. मला नाही खेळता आणि हा तरी पण पहिला गेम जिंकलोय मी. हा याला नाही येता तोच पहिला गेम जिंकलाय. येस. आणि मला खूप मज्जा येते, खूप म्हणजे खूप मज्जा येते. आणि असंच फन करत राहू अजून मस्त. चल आता तू पण खेळ. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रॉम डिस्कवरी गार्डन्स आणि फ्रॉम मानसी अँड मिनीट्स होम. तर आता मॉर्निंग झाली आहे आणि काल रात्री खूप छान झोप आली मस्त. खूप दिवसानंतर कोणत्या तरी दुसऱ्या प्लेसवर गेलो, असं घरासारखंच, म्हणजे आता घरासारखंच वाटतं आपलं, कोणीतरी आपले रिलेटिव्ह आहे असंच फील होतं. इतकं छान आम्ही काल उनो खेळलो, जसं तुम्ही सगळं बघितलंच. छान एन्जॉय केलं. रात्री झोपता गप्पा मारून छान झोपलो आणि लवकर जाग आली. तर हां, हे दोघं गप्पा मारत होते, मानसी आणि आकाश, म्हणून मला जाग आली आणि ह्या दोघांनी मला डिस्टर्ब केलं. तर यांच्याकडे बघतेच. आणि हां, आजचं स्पेशल ब्रेकफास्ट इज फ्रॉम आकाश. तो त्याचं ॲज युजल टेस्टी पोहे बनवतो आहे. आणि मी म्हटलं मानसीला की तू त्याच्या हातची पोहे खातो, खरंच खूप सुंदर पोहे बनवतो. आणि चहा तर 1 नंबर. मी जरी चहा पित नसेल तरी कधीतरी मी पितेच चहा, तर तो खूप सुंदर चहा बनवते. आणि आता मी मस्त चिल करतो आहे. थोडं लेट उठला, अजून आमची आंघोळ पण नाही झाली, फक्त मी ब्रश वगैरे करून बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी तुम्हाला त्यांच्याकडे नेते, ते दोघं काय करतात ते. गुड मॉर्निंग गाईज. झाली की नाही गुड मॉर्निंग? आकाश तुझी झाली? हा चहा पिला की मग तरी हा, दोघांना एकमेकांना पार्टनर मिळाले, 2 जण ना चहासाठी.
चहाला कोणी सोबत असला की मग हा म्हणजे कुठून तरी मी तुझा चहा सोडते, पण तुला कोण ना कोण भेटूनच जातं चहा पार्टनर. रोज नाही पीत, पण ठीक देवालाच आहे. काळजी माझी. तर आज स्पेशल काय मग आकाश? आज आल्याचा चहा. आज स्पेशल चहा कडक पोहे कडक. ओ पोहे माझ्या हातची. तयारी मी करून दिली आहे. ओ ग बाई. कधी तयारी केली तू? मानसी हे कोणी कापून दिलं? मी करते. झुटा काही का. आणि आता चहा बनवतोय का? मस्त छान वाटतंय ना, असं वाटतं आपण कोणीतरी आहे ना ह्या चाय पिलो. दुनियामध्ये असं. दुनियामध्ये नाही, दुबईमध्ये. आणि हा तुम्हाला वाटत असेल की विनू कुठे गेलाय तर तू सांग. विनू गेला ऑफिसला. हा त्याला विचारायला जायचं फ्रायडेला फ्रायडे इकडे जुम्मा असतो ना. त्यामुळे तो आज त्याला पण नव्हतं असं जाऊ वाटत ना. Yes, त्याला नव्हतं वाटत, पण क्या करे, रोजी रोटी कसं. मग आता काय प्लॅन आहे आपला ब्रेकफास्ट नंतर? हा. आपल्या घरी जायचं. आपापल्या घरी जायचं आणि मस्त 4 वाजता मॅच बघायची. ओ तुझ्यासाठी काही नाहीये. तू पण match सुट्टीचा दिवस माझा आहे, तर तुझा जो असणार आहे तो. बस झालं आता, खूप रोज रोज जात होतो ऑफिसला. हो. ठीक आहे, तिला कुठेतरी डेटला घेऊन जा मला. परत बोल ना, ऐकून नाही आलं आम्हाला. परत तिला कुठेतरी डेटला घेऊन जा छान. ओ चहा दे. डेट चहा विथ पोहे डेट कांदे पोहे. ऍट डिस्कवरी गार्डन. तर गाईज आता आकाश जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच की आकाश किती छान पोहे बनवतोय असं. आणि मस्त तुला आज आयतं मिळणार आहे खायला खूप दिवसांनी कोणीतरी. रोजच्या याच्यातनं कधीतरी सुट्टी हा, म्हणून मी म्हटलं की बनवून देते याला, तुला पण थोडस आराम. थँक्यू. ठीक आहे गाईज, चला मग थोड्या वेळात भेटतो. सो पोहे रेडी की नाही मग तुझ्या हातचे? इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस. मस्त दिसतात ते एकदम. भूक लागली भाई. स्वतः भाऊने बनवले ना बाई. तुझा आवाज नाही येते. स्वतः भाऊने बनवले ना मग म्हणून. शेंगदाणे टाकले असतील बदा बदा. तू नको खाऊ. शेंगदाण्याचीच मजा येते. हम्म. किती मस्त दिसतात शेंगदाणे ते. नको, साखर नको. एक कोथिंबीर टाका छान, माझी फेवरेट चिरून. थांब थोडा वेळ. नाश्ता गार्निशिंग. तू काय करते? हे काय भांडे. हा तू तेच करते कालपासून. आता काय आपणच कामात बघी. हा तर काहीच आहे बघा, मानसी कुठे कुठे गेली आहे. किती छान तिने तिचं फ्रीज मॅग्नेट लावले. जर्मनीला गेली मानसी. नाही मी जर्मनीला. अगं गेली तू इथे फ्रीजवर लावलं म्हणजे तू गेलीये. बालीला गेलीये. नाही जर्मनीला नाही गेलीये, विनो गेला आहे. कारण की ती बोलली की जर्मनीला मी नाही गेली तर म्हणजे तुम्हाला घेऊन नाही जाणार जायचे तू बोलली तर. नाही ते मोटिवेशन साठी की बाबा तुम्हाला इथे घेऊन जा. एस्थेटिक एकदम वाव. आणि अजून कुठे कुठे गेलीये? पॅरिस विनू गेलाय. सिंगापूरला गेली ती, मलेशिया, बाली. वाव नाईस मस्त. खरेच वाटतात ग हे लांब अचानक बघितल्यावर. छान छान होते त्याच्यामध्ये. हा कुठून घेतलं हे? डे टू डे. आणि छान मस्त मिळतात काय काय त्याच्यात. हो हे गोष्टी चायनावाले चांगले बनवतात. हो हो, आणि आपल्याला त्यांचेच आवडतात वस्तू. हा इफ यू वॉन्ट सम. ए साखर नको टाकू यार. गाईज मला साखर नाही आवडत. साखर टाकतोय की मीठ टाकतोय? अच्छा आता आपण डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट खाऊ. तू काही इन्स्ट्रक्शन देऊ नको. मग नंतर म्हणते चांगलं. हा मी नेहमी असंच बोलते, नको टाकू हे नको टाकू, पण जेव्हा मी खाते तेव्हा छान लागतात. रिव्ह्यू कर. आणि गाईज अजून एक गोष्ट सांगायची, मानसी खूप क्लीन, म्हणजे तिचं घर इतकं क्लीन आहे म्हणून आम्हाला एकदम छान वाटलं. एकदम असं मस्त व्यवस्थित. किचन पण खूप छान एकदम क्लीन आणि हायजेनिक ठेवलं आहे. मस्त. ओसीडी वाले लोक आहे. हा ओव्हर ओसीडी वाले हे लोक. सो गाईज एक गोष्ट राहून गेली होती हिमानी आणि आकाशसाठी, जी मी बनवली होती कालपासून खायची होती आणि आता ती खाती आहे, म्हणजे संपतच आली आहे. ते पण आम्ही विसरून गेलो होतो. तिने खूप टेस्टी गाजरचा हलवा बनवलाय. खूप टेस्टी. आणि ते पण कोणत्या गाजरचा माहिती? चायना
गाजरवाला ऑरेंज कलरचे गाजर होते कारण की ह्या दिवसात आपली इंडियन गाजर नाही येते तर इकडे थंडीच्या नाही टाइमला मिळत. येतात. हा, exactly. आणि एक नंबर झालं आणि शपथ म्हणजे कौतुक करायचं म्हणून नाही पण खरंच खूप छान झाला आहे आणि मी रेसिपी नक्की ट्राय करणार आहे. Yes, याला yes, ते yes. एवढा आवडला बापरे. इन्ग्रेडियंट शोधत होते ते टेस्ट त्यांना वाटतं काही इसेन्स वगैरे टाकलंय बट असं काही काल रात्रीच नव्हतं. आम्हाला खायचं होतं पण काल रात्री आम्ही आईस्क्रीम खाल्लं मग खूप sweet होऊन गेलं, हा. स्वीट होऊन गेलं. तर मानसी थँक्यू फॉर दिस लवली सरप्राईज. अरे एनी टाइम, नेक्स्ट टाइम अजून काहीतरी बनवू आपण. थँक्यू फॉर होस्टिंग अस. अरे Thank you. एनी टाइम नेक्स्ट टाइम इन DIP. येस 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 नेक्स्ट टाइम आपण नाशिकला पण भेटू अरे मिसळ बापरे. खायला. हो. आणि तंदूर चिकन मोमोज. या चालेल विशाल मोमोज जिंदाबाद. ठीक आहे चला आता खातो आम्ही मस्त. सो गाईज आता फायनली आम्ही निघतोय. आमची सुट्टी संपली आहे आजची 2 दिवसाची. काल आणि आज आम्हाला 12 वाजल्यापासून निघायचं होतं पण 12 करता करता किती वाजले 1 2 5 3 4 आता 5 वाजले. आमचं मन पण नाही करत इथून निघायला. नाही जाऊ द्यावं वाटत आहे पण आता आम्ही गेलो मानसी आता हा खाली खाली खरंच वाटेल खाली खाली होऊन खरंच जाईल. वाटेल की नाही. एवढं घर भरलेलं होतं आता छान होऊन जाईल घर. आणि विनू पण ऑफिसला गेलाय तर त्याचं नाही झाली भेट. पण आम्ही परत प्लॅन करतोय उद्या भेटायचा. येस आणि खरंच तुला मिस करू रात्री. उनो अँड ऑल आईस्क्रीम. परत आपण नाईट आउट प्लॅन करू. हो आता आमच्या घरी. आता हो आमच्या घरी. पक्का. हा. Done. चालेल करूया प्लॅन. नेक्स्ट मीट इन DIP. लेट्स गो. बाय बाय. चल बाय.